पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सदरनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. भजनंगमये की जय. विनायकं नमामि साकर्ण्यं श्रुतम्. येषां चरण सान्निध्याचे मुक्ता हन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं वन्दे मुक्तये. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्दं नमामि नन्दमिदाम्बुरिस्थं. श्रीनाथ महाराज की जय. गणेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सब साधु संतन की जय. भयंगी श्री गुरुनाथ अपराध ज्ञानेश्वर आत्मचिंतन आणि 138 मध्ये होत आहे. योगाचं निरूपण केले मावले. योग आणि ध्यान या दोन्ही परिपक्व अवस्था झाल्यानंतर माझी सिद्धी प्राप्त होते. तो जीवात्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो. ती बुद्धी माझ्यामध्ये प्रवेश करू शकते. ध्यान शक्ती आणि योग शक्तीला सोबत घेऊन ती माझ्याकडे येते. हा त्यांचा सांगण्याचा मते त्या अर्थभावनेच्या पोईतून माऊलीचा मनोगत आहे की योग करा, ध्यान करा, कर्म करा, धर्माचं पालन करा, आत्मचिंतन करा, बोध आत भरा आणि आतल्या अज्ञानाला मारा. स्वरूपानं उरा. तेव्हा तो सुखाच कोण खोकलतोय? खोकलतो कोण आहे? म्यूट टाका. मग आतला जो आनंदाचा झरा प्रगट होतो तो संपत नाही, थांबत नाही आणि दुःख स्पर्श करत नाही. हे माऊलीचं मनोगत आहे आणि त्यानुसार आपण ऐकतो, लिहितो, चिंतन करतो. पण आपण ती स्थिती भोगली की नाही? आत्मस्थिती. त्यामध्ये असतो देहामध्ये बुद्धी मिसळली असते. तो जीवात्मा असतो. तो कर्म करता आपण पाप पुण्याचा भोगता होतो. या देहातून त्या देहात तो प्रवेश करतो. पण जी बुद्धी योगानं, ध्यानानं आणि ज्ञानानं माझ्याकडे येते अर्जुना, ती मदरूप होते. त्याची प्राणज्योत माझ्या ज्योतीमध्ये मिसळून जाते. ते मदरूप म्हणतात. तद्रूप चिद्रूप म्हणतात. माहित नाही आपल्या माऊलींची भाषा, कळत नाही आपल्या हृदयाला. कारण संसार जास्त कळालाय, अति संसार भोगलाय त्या चित्तानं. अति क्रोध आपण पकडलाय, अति गुणात आपण आयुष्य घातलंय. भगवंताकडे कुठं? त्याची विचारपूस कुठे गेली? त्याची ओळख तर झालीच नाही, त्याचं प्रेम तर आलंच नाही, त्याला प्राप्तीसाठी काही केलंच नाही. म्हणून आपण आता त्याच्या प्राप्तीसाठी श्रवण करतोय आणि बुद्धीने मुक्तीच्या घरात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. माऊलीच्या ओवीला नतमस्तक होतो आणि शब्दाच्या गाभाऱ्यातून भगवंताकडे मन जात. त्याला ब्रह्मवेत्ता नाव येत. समजला? हो माऊली. बुद्धी आणि मनाचा प्रवेश ईश्वराकडे होतो तो बोधानं, ध्यानानं आणि ज्ञानानं, योगानं. आत्मयोग. त्या 6 चक्राचं भेदन करून कुंडलिनी शक्ती सहस्त्र चक्राचा आत जाती. लख प्रकाशात चंद्र नाडी खुलते आणि अमृताचा वर्षा आतून सुरू होतो आणि ते पुन्हा ती शक्ती तेच अमृताचा वर्षा त्या कुंडलीमध्ये घेऊन ती वापस खाली येते आणि मूळ आधार चक्रापर्यंत ती शक्ती हृदयात बेबीच्या स्थानी त्या ठिकाणी ती शक्ती पुन्हा वापस आणते. ती योग. मूलाधार केंद्र म्हणजे आपले गणपतीचं स्थान.
त्या ठिकाणी ते विराजमान असतात. हे योगाचं फल सांगितलं. आता 38 मध्ये काय सांगितलं ते बघू. प्रत्येक शब्दाचं निरूपण करायचं, ओबीच्या शब्दात मनाला ठेवायचं, त्याला देहात नाही रमवायचं, देहाचा संबंध नाही करू द्यायचा, त्याला तर ज्ञान म्हणायचं. अजून ज्ञान काय असतं काय ज्ञान? अवस्था बदलणं ज्ञान, अज्ञान संपवणं ज्ञान, वृत्तीला सत्य आत्मत्वाची जाण म्हणजे ज्ञान, जगताची जाण, देहाची जाण, संसारात अभिमान नाही चालत ज्ञाना पुढे. प्रकाश टाकला, सूर्य उगवला, अंधाराचं काय चालतंय? सूर्यनारायण आले तर अंधार त्याच्या पुढे काय टिकणार? तसं संत समोर आले तर त्यांच्या समोर अज्ञान काय टिकणार? कळून घ्यायच्या गोष्टी त्या, समजून उमजून. जसं नको तो संसार आवडतो आणि कळतो, आणि त्याच्यासाठी आपण थैमान घालतो. पण स्वतःच्या उद्धारासाठी काय करतो तर चिंतन, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन, अंतिम मोक्ष. हे केलं पाहिजे. आता प्रपंच करा पण मरणांत नाही. परमार्थ मरणांत, संसार तुटक कामा करता, कारण उद्धारा करता परमार्थ आहे आणि प्रारब्धचा भोग करण्यासाठी संसार आहे. त्या भोगाला कसं बाजूला टाकायचं, चिंतनात कसं मनाला घ्यायचं, साधूला कसं शरण जायचं, अज्ञानाला कसं बाजूला टाकायचं, आणि अंतःकरणातल्या असलेल्या परमात्म्याला बुद्धीशी एक कसं साधायचं, आत्मानुभव कसा भोगायचा, देहभाव कसा त्यागायचा, ओवीला आत कसं ठेवायचं, आणि माऊलीचं दर्शन बोधाच्या द्वारे आत कसं घ्यायचं, हे दर्शन करे. तो स्वतः माऊली म्हणतो, माऊली. समजून घ्यायची भाषा आहे. इथं अधिकाराची स्थिती आहे, इथं अध्यात्माचं वैभव आहे, इथं साधूची दीक्षा आहे, इथं तो भेटणार आहे परमात्मा बुद्धीला. जसं स्त्रीला पती भेटतो आणि ती आयुष्यभर त्याच्यासोबत नांदते, तसं त्या बुद्धीला तो भेटतो, ती अखंड नांदते. चिरकाळ जगत असो प्रलय येऊ जाओ, पण त्या भगवंताचा आणि त्या बुद्धीचा प्रलय नसतो. फक्त एवढं समजून घ्या आजच्या दिवशी, बाकी कळो का न कळो खड्ड्याचा, पण एवढं कळून घ्या, पतीला भेटायचं परमात्म्याला, त्याच्या सुखात नटायचं, एकरूप बनायचं, वेदात्मक जगायचं, वेदाला संपवायचं, अज्ञानाला पुसायचं, संतांच्या संगतीत श्रवण भक्तीत जगायचं, मी कोण हे जाणून घ्यायचं, आणि अभेदात्मक हृदय करायचं. भेदाला का शिवायचं, का भेदात यायचं? भेदच कळत नाही लोकांना. विकार म्हणजे भेद, तू आणि मी म्हणजे भेद, तो मी म्हणजे अभेद, तो आत म्हणजे त्याची ओळख, त्याचं ऐक्य म्हणजे अभेद, त्याची प्राप्ती म्हणजे अभेद, त्याचा संबंध म्हणजे अभेद, त्याची ओळख म्हणजे अभेद. देहाची ओळख वेगळी, जगताचं दिसणं वेगळं, त्याचं अस्तित्व वेगळा. याचं अस्तित्व संपलं की त्याचं अस्तित्व प्रगट होतं. आत्मसिद्धी म्हणतात त्याला, संताचा प्रसाद म्हणतात त्याला. जिथं अज्ञान दोष पुन्हा प्रकृती बाधित होते, बुद्धी ईश्वराकडे जाते, कारण ही ज्ञानाची रीती आहे, अज्ञानाची नाही. जिथं सुख मिळत आहे, मी कोण कळत आहे, दिसणार दृश्य संपत आहे, आणि तो प्रगटतो अदृश्य सत्ता चैतन्य.
आणि त्या ठिकाणी बुद्धी एक होती त्या ईश्वरापाशी जाते. तिकडे जाव, तिथं तिने राहावं, तिने ओळखावं त्याला आणि तिथं समरस व्हावं बुद्धीनं. कुणाशी समरस होऊ नये, कुणालाही माझं म्हणू नये. दुःखाच्या वस्तूला माझं म्हणणं तर कोणतं सुख आहे? मरणाऱ्या पदाला प्रेम करणं कोणतं जगणं? आपण अमर होणं हे केवढं सौख्य आहे. जन्म थांबणं एवढं भाग्य आहे. मृत्यूला न शिवणं भाग्य आहे. बोलवून होती तसं सद्गुरुनाथ अज्ञानाची बोलवण करतात. करंजी आणतात, त्याला मुरड घालतात, तसं मनाला मुरड घातली जाते संताच्या बोलवणीनं. केळवण कासावीस होत नाही मन माहेर टाकून साजरे जाताना. केळवण बरंच काही असतं, आपण पाहतो, काही कळत नाही. मी कालच माहित आहे ना म्हणलं माझं पाठ बंद नको. आणि त्यामध्ये ओवी नंबर 1038 कुंडलिनी जागवणी मध्यमा विकास होणे आधारादी भेदोनी अग्निवरी. सगळं चिंतन झाले आपलं. पुन्हा राहिले वाचून काढा तुम्ही जर कळलं नसेल तर. सहस्त्र जळाचा मेघ पियोशे वर्षवणी चांग तो मुळवरी ओघ अनुनिया. तो सहस्त्र चंद्रामध्ये ज्या अमृताचा वर्षा होतो तो त्या कुंडली घेऊन ती आत खाली येते आणि पहिल्या चक्राच्या ठिकाणी येऊन राहते. मूळाधार चक्र. आता पुढे चला. ओवी नंबर 1040 नाचतया पुण्यगिरी. हे पण झालं रे बाबा, काय नंबर सांगते ते लोक. ऐका, आपला नंबर 1041 आहे. झाली या योगाचा गाडा मिळावा सुनी हा पुढा. ध्यान मागली कडा स्वयंभ केले. कोणी म्हणतात तुला स्वयंभू केलं म्हणजे देवा परमात्मा स्वयंभू. त्याला कुणी निर्माण केलं नाही, त्याचा कुणी जन्मदाता नाही, त्याला मृत्यू नाही, तो स्वयंभू आहे. तसं ज्ञानी महात्म्याला स्वयंभू केलं कुणी? ध्यानानं योगा. ते ध्यान मागोबा टाकतं. योगाची शक्ती तयार येते साधूची. बोधाची बरसात होती आणि तो साधक स्वयंभू होतो. एक मिनिट. झाले या योगाचा गाडा. गाडा अभ्यास केला योगाचा. श्वास घेणं, कोणणं, ठेवणं, निरोध करणं, 6 चक्राचं भेदन करणं. कुंडलिनी आत पहिल्या केंद्रातून मूलाधार केंद्रातून ती कुंडलिनी असं वर आणत आणत 6 चक्राचा भेदन करून अज्ञा चक्रातून सहस्रा चक्रामध्ये जाते आणि लक्ष प्रकाशात येते. त्या ठिकाणी चैतन्याचा प्रकाश दडदड असतो आणि त्या ठिकाणी अमृताचा वर्षा पियुष असतो आणि ते अमृत त्या कुंडलिनीमध्ये येतं आणि ती पुन्हा त्याच वाटेनं खाली जाते आणि पहिल्या आरंभ गणपती स्थान अधिष्ठान केंद्रामध्ये मूलाधार केंद्रा वापस येते आणि त्या ठिकाणी योगाची सिद्धी होती. हा गाढ अभ्यास होतो. कुंडलिनी 3 बंधारे एकत्र करते. मूलबंध, जालंधर बंध, उड्यान बंध. 3 एकत्र येतात. 3 चक्र जागे होतात आणि 3 चक्र पुन्हा राहतात. ऐका, मिळावा सुनी हा पुढा ध्यान मागले कडा स्वयंभ केले. त्या योगाच्या पाठीमागे ध्यानाचे बी बोळ आहे आणि पुढे गुरुचं विबोधाचं बोळ आहे. सगळं एकत्र झालं आणि त्या साधकाला मी स्वयंभू केलं. भगवंताची वाणी आहे. किती सुंदर एक एक शब्दाचा परिहार व्हायला त्याने बोला. साधक माय ध्यान योग दोणी ये आत्मतत्वज्ञानी पैठी हो आवया निर्विघ्नी आधीची तेने. पैठी हो आवया निर्विघ्नी आधीची तेने. त्या भगवंताचे ते एक समरस होण्यासाठी ध्यानाचं योगाचं बळ घेऊन ते अंतःकरण ती वृत्ती जाव भगवंताकडे जाऊन तिथे एकरूप होती. तिथं विघ्न होणे, ती वापस येणे, पुन्हा देहाचं भान होणे, पुन्हा जगत सत्य वाटवणे, विकार मनात उठणे. म्हणून ते गाढ अभ्यास करते. कोणचं विघ्न होणे म्हणून योगात राहते.
आपली अतिसिद्धी प्राप्त करण्यासाठी साधूची कृपाची बरसात होती. आणि तेव्हा योग ध्यान बळ करून बोधाची शक्ती घेऊन ते अंतःकरण आणि बुद्धी भगवंतात मिसळून जातात. कोणतं युग्न होणे म्हणून सावध राहतात आणि सगळी साधना परिपूर्ण करून मजबूत करतात. तेव्हा त्याला मी परमपद देतो. त्या ध्यानाला, त्या योग्याला, त्या श्रवण करणाऱ्या त्या जीवाला. आणि योग दोन्ही ही आत्मतत्वज्ञानी हा ज्ञानी ध्यानाचं बळ सोबत घेतो, योगाचे सामर्थ्य सोबत घेतो. आणि आत्मतत्व जे तत्व आहे ना, भगवंताचं रूप आहे, त्या ठिकाणी बुद्धीला आणून सोडतो. आणि ते बुद्धी त्या आत्मतत्वाशी समरस होण्यासाठी कोणचं युग्न येऊ नये म्हणून ध्यानाची ताकद, योगाचं बळ आणि बोधाची शक्ती, गुरुची भक्ती आणि ओवीची स्थिती तो अनुभवतो. काय सारे पल्लेवार. हो माऊली. अज्ञान राहूने, ममत्व ठेवणे, वैराग्य वाचून जगुणे, विवेकाला प्रगट केल्याशिवाय थांबवणे, आत्मसिद्धी भोगल्याशिवाय देह पडूने, मी कोण कळल्याशिवाय वृत्तीने स्थिरच होणे. त्यास असावा मनाचा. पागल करावं मन. मला मागं म्हणलं, एखादं घर बांधायला सुरुवात झालं इथं तेच असते. आपल्याला मोक्षाचं घर बांधायचंय ना, त्या जीवात्म्याच्या घरात जगायचंय ना. ते घर कधीच पडत नाही, त्या घरातून कोणी काढतच नाही. त्या घराच्या रजिस्टरला पैसा पण लागत नाही, त्याला वकील मागत नाही दक्षिणा. ते घर पडतच नाही. मोक्षाचं घर, नो पैसा, नो रजिस्ट्री, नो साक्षीदार. जायचंय देवा लवकर नाही. राहता येईल ना मला, राहता येईल ना तुझ्यासोबत, तुझं सौख्य घे बघता येईल ना, तुझ्या ऐक्याचा अनुभव येईल ना, तो शेवटचा टप्पा हातात देशील ना, त्या घरात मला नेशील ना. हे घर कधीही पाड, मला देणे घेणं नाही, पण तुझी ओळख करू दे, तुझं ऐक्य बघू दे. म्हणजे घराचा संबंध नाहीच आहे, घर बाजूला जात ना बाबा. ह्याचा बादच होतो, बुद्धीतून ही बाजूला निघतं, बुद्धी भगवंतात विलीन होती. मग हे कुठे आहे, काय आहे, कसं आहे, मला काय करायचे हे तू बघ. त्याला अलग कसं करायचं पंचमहाभूताला तू करून टाक ना. त्याची चिंता मी का करू? कारण जन्म तू दिला, शेवट तुलाच करायचा आहे. पण मधल्या अवकाशात तुला मला धरायचंय, ते मी केलंय. शेवटचे काम तू कर. त्या पंचमहाभूताला अलग कसं करायचं, कवा करायचं, कुठं करायचं, तू विचार कर. माझा विचार मी केलाय. मी तुला जाणलंय, मी तुला मानलंय, तुझ्यात मन आणलंय, तुझं ऐक्य भोगले, तुला मी पाहिलंय, तुझ्या आनंदाला भोगले. परमात्म्याला मी हृदयातून प्रगट केलाय. माझ्या गुरुच्या बोधानं तो प्रगट झालाय. ज्ञानानं, सत्संगानं, वेदानं, माऊलीच्या शब्दानं परमात्मा हृदयात जागृत केलाय मी. मग याचा काय संबंध आहे माझा? हेच ऐक्य आहे माझं. त्या भगवंताचा आणि बुद्धीचं ऐक्य केले, ह्याच्यातून बुद्धीने ह्याला सोडून दिले. याचं काय करायचं ते बघ तू बघ देवा. पांडुरंग हरी वासुदेव हरी माई कोटी कोटी साष्टांग दंडवत असतात. जगाच्या पाठीवर कुठं पाठ नसेल बघा माई. कोटी कोटी साष्टांग. मोठा अधिकार आहे. झाली कुंडलिनी. योग आला, ध्यान आलं, श्रवण झालं, गुरु आले, वेद आला, आदिशक्ती सरस्वती माता आली आणि तिने हृदयातून भगवंताला प्रगट केलं आणि बुद्धीला गुरुनाथ नेलं. दोघांचं ऐक्य झालं. बुद्धी आणि परमात्मा एका आसनावर आले. त्याला शब्द सांगितला इथं, आत्मज्ञान आत्मतत्वज्ञानी पैठी होवावया. पैठी म्हणजे तिथं जाणं. समजते का हो? तुम्हाला बोललं की छाया खराब दिसती. तत्वज्ञानी पैठी होवावया तेरे बघणी आधीची केले. ज्या बुद्धीला भगवंताकडे जाताना ध्यानाचं योगाचं बळ तिने घेतलं
आणि तत्वज्ञान त्याला मी सांगायलो, आणि त्या तत्वज्ञानापाशी बुद्धी एकरूप होण्यासाठी कुठलं विघ्न होऊ नये म्हणून त्याला वैराग्याचं बळ लागतं. ते तुला मी देणार आहे पुढं. श्रवणातून ते प्राप्त होणार आहे. संसारामध्ये वैराग्य नसतं, मोह असतो. तो मोह घातक असत आणि वैराग्य साधक. वैराग्य हे भगवंताला प्राप्तीसाठी हितकारक असत. हे घातक आहे आणि हितकारक आहे. म्हणून नाश करायचा आणि हिताला वाढवायचा. वैराग्याला अंतःकरणाला हातात घ्यायचं, इंद्रियाला विकार रहित करायचं आणि बोधाला आत ठेवायचं. त्या भगवंताला ओळखायला ओवीच्या बोधाला घट्ट पकडायचं आणि बोधासोबत भगवंताकडे जायचं. त्या तत्वाशी एकरूप व्हायचं आणि बुद्धीने तिथंच राहायचं. तिथे विघ्न होणे म्हणून वैराग्याला धरायचं आणि तिथे विघ्न येऊ नये म्हणून ध्यानाचं बळ, योगाचं बळ आणि पुढच्या ओवीत सांगितलं वैराग्याचं बळ आणि सगळं एकत्र येतं. आणि मग आत्मसुख त्याला माझं भक्ता येतं. मग तो माझ्यात येतो. तो जीवात्मा परमात्मा होतो ज्ञानानं, अनासक्त होतो वैराग्यानं, भक्त होतो माझा, परम भक्त होतो, परम प्रिय होतो माझा तो ज्ञानी. मग मी त्याला म्हणतो ज्ञानी तो आत्मा माझा. म्हणले की नाही भगवंत? सांगा. हो माऊली. सप्त्या अध्यायामध्ये बोलले भगवंत ज्ञानी माझा आत्मा आहे बरं. म्हणजे देवा, म्हणजे ते माझ्या हृदयात आहे, ते माझ्या भिन्न नाहीये, तो आत्मा आहे. भक्त बाजूला आहे पण तो आत आहे माझ्या. एवढा डिफरन्स आहे हो ज्ञानामध्ये. हा तुम्हाला कळत नाही, माहित नाही. भक्त बाजूला आहे, नामा करंगळी धरी, कुणी खांद्यावर, कुणी इकडं, कुणी डोक्यावर. बघा ना ते कॅलेंडर भक्ताचं. विठू माझा लेकरू वाळा, मा करंगळी धरी, नाम्याला करंगळी दिली आहे. दुसऱ्या भक्ताला खांद्यावर घेतलंय आणि डोक्यावर बी घेतलंय, ज्ञानाला आत ठेवलंय. बाहेर कोणे मध्ये कोणे, जर भेज असेल तर पळून घ्या. हो माऊली. करंगळी धरी विठू रामाला द्यावं, मन राम व्हावं आणि जो दोष आहे, जो अज्ञानाचा कलंक आहे, तो संपावा, भगवंत मिळावा. बस एवढंच करावं. बाकी काय करू नका. आता त्या संसारात रमू नका, त्याला अधिक प्रेम करू नका, ते बाजूला जरी गेले तर रागराग करू नका. छान म्हणा माझ्यासाठी चांगलंय. माझं मन तिकडे खेचलं जात होतं, ते वागलं, तिकडे मन जाईल झालं. रामा किती छान केलं, तो किती छान केलं रे रामा. तिथलं मन बाजूला काढलं. हो माऊली. हो माऊली, खूप छान. जे चिटकत होत ना नात्या असतात, अटका पडला, त्यांच्याकडून मन उदास झालं. बरं झालं काहीतरी निमित्तानं तू त्या मनाला त्या नात्यातून, देहातून, प्रपंचातून बाहेर काढलंस, अटका उडवलास, उदास कर त्यांच्यापासून. नाही त्यांचा मी दास होतो. ते माझे, ते माझे, ते माझे. पण त्यांनी तुला माझं कधीच म्हणलं नाही, मग तू त्यांना का माझं म्हणतेस? म्हणून दे ना माझ्याकडे. संतांच्या संचरणावर राहिलं आणि बोधात मध्ये मिसळलं आणि वेदाच्या स्वाधीन केलं. ओवीच्या जवळ आलं, स्वतःच्या ओळख केली आणि बुद्धिराम झाली. छान झालं, उत्तम झालं. हो मान्यवान माणूस कळत नाही, हे तितकंच कराय. समजला? हो माऊली. आणि का जोडून ठेविला सखा. अर्जुना, आधी माझ्या प्राप्तीसाठी, निर्विघ्न होण्यासाठी काय काय केलं सांगितलं. योग, ध्यान आणि हा खोटा संबंध सांभाळा. मग वितराग म्हणजे देवा सांगतो. वितरागे रागते साधिका, जोडून ठेविला सखा. सखा म्हणजे मित्र, जीवलक. सखा म्हणजे जीवलक.
हे सखा हे प्रभू 11 वाद्यात आहे बघा. मग वीत राग राग ते सारिका जोडवून ठेविला सखा. वीत राग म्हणजे वैराग्य प्रगट केलं बोधानं ज्ञानानं माऊलीच्या कृपेनं. त्या वैराग्याला सखा केलं, त्याला मित्र केलं आणि त्याला जवळ बांधून ठेवलं आणि त्याला वैराग्यानं भगवंताकडे बुद्धीला नेलं. काय वाईट झालं ते सारिका जोडून ठेविला सखा. तो अगव्याची भूमिका सवे चाले. ते अगव्याची या भूमिका सवे चाले. एक एक वरती भूमिका पार पाडत पुढे जाते आणि ते वैराग्य त्या भगवंताला भेटेपर्यंत भगवंताची प्राप्ती होईपर्यंत आणि शेवटच्या टोकापर्यंत तुमच्या सोबत ते सखा सोबतच राहतो. ते वैराग्य तुम्हाला सोडत नाही. आत्मसिद्धी प्राप्त होण्यापर्यंत बुद्धी भगवंतापर्यंत पोहोचण्यापर्यंत ते वैराग्य तुम्हाला सहकारी होतं आणि वैराग्यामुळे बुद्धी भगवंताकडे जाती आणि त्या रूपाला पाहती आणि तद्रूप होती. तोपर्यंत वैराग्य त्या बुद्धीतून बाहेर येत नाही. ध्यान नाही, योग नाही, ज्ञान नाही, साधू नाही, वेद नाही, आदिशक्ती नाही, गुरु नाही, कोणीच नाही. फक्त संसार केला बाईनं त्या मरुस्तर केला आणि मरणानंतर केला. मग ही दशा होती तरपड 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 होती की नाही तरपड. हो माऊली. होती माऊली. योग दिला सका तो अगव्याची भूमिका सवे चाले. तो शेवटच्या भूमिकेपर्यंत आत्मसिद्धीपर्यंत त्या बुद्धीला आत्मसिद्धी प्राप्त होण्याकरता आणि त्याला जीवन मुक्त होण्याकरता ते वैराग्य त्याच्या सोबत चालतं. साधकाच्या संसारिकाचा बोला वैराग्य त्यांच्या बापाला माहित नाही. सगळी वासना सगळा मोह सगळा संसार तिथं वैराग्य येतं का? बाबा बाबा पहावे ते दिसे तवरी दिठी ते नसंडी दीप जरी तरी ते के आहे अवसरी देखावया. हातात दिवा घेतला. माऊलीच्या काळात लाईट नव्हती, वीज नव्हती. मग अंधारातली वस्तू बघायला रात्री दिवा लागत होता आणि त्या दिव्याकडे नजर न सोडली तर वस्तू दिसत होती. तसं श्रवणाच्या सानिध्यानं संताची संगत नाही सोडली तर ती वस्तू दिसती. तरी हे के आहे अवसरी देखावया. त्या बुद्धीला तो परमात्मा बघायला किती वेळ लागेल, अजून किती अंतर राहिले, बुद्धी तिथपर्यंत पोहोचली की नाही, किती वेळ राहिलाय, किती अंतर गाठायचंय ते हृदयाला कळतंय. जेव्हा वृत्ती तिथे मिसळली गेली तेव्हा त्याचा अनुभव येते. आधी वाव जाते, अज्ञान संपते आणि त्याचा स्पर्श भोगता येतो. तो तत्वेत असतो, तो देहात नसतो. देहीच असून भोगू विदेही दशा. देहीच असोनी भोगू विदेही दशा. याच्यावर पुन्हा सांगाल पण अर्थ थोडाफार कळला असेल तुम्हाला. नाही कळला? मराठी आहे. तैसे मोक्षी प्रवर्तनया तैसे मोक्षी प्रवर्तनया वृत्ती ब्रह्मी जायलया. ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी वृत्तीचा लय होतो. मोक्ष प्रवर्तनया ज्यांना मोक्ष प्राप्त करायचा त्याची वृत्ती त्या मोक्षाच्या ठिकाणी प्रवृत्त होती आणि त्या स्वरूपामध्ये लीन होती. तोपर्यंत वैराग्य त्याच्यासोबत सखा म्हणून वितरणार राहते. जेव्हा ती वृत्ती भगवंतात ब्रह्मस्वरूपात लीन होती तेव्हा वैराग्य बाजूला जाते, त्याचं काम संपत आहे. हो माऊली शेवटपर्यंत साथ करते खरंच. तैसे मोक्षी प्रवर्तनया वृत्ती ब्रह्मी जायलया. तुम्ही सांगा ना, आम्ही पूर्ण ओळख घेतो का? काहीतरी गेल्या प्रगटला, आत्मभाव सुरू झाला, देहभाव बंद केला, आत्मसिद्धी म्हणते त्याला. पाहतो आमचं हृदय राम 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 झालं. आम्हाला आमचं भाग्य मिळालं. आमच्या ईश्वरासोबत बुद्धीला नांदता आलं. आमच्या बुद्धीला ईश्वरासोबत जपता आलं. आमच्या बुद्धीला त्या परमात्म्याचं सुख सहज मिळालं. ज्ञानोबानं कळवून दिलं. ओवीचं धन हृदयात आलं. हे सौभाग्य प्राप्त केलं. त्या गुरुच्या माध्यमातून हे भाग्य पदरात आलं. जन्म मृत्यूला उल्लंघन केलं मनानं.
आणि ह्या पदराच्या उंजळीत ज्ञान दिलं. हे सौभाग्य पदरात गुरुनं दिलं. बोधाची वंटी आली, भगवंताची मिठी दिली, साधूची दीक्षा झाली, परमात्म्याची प्रतीती आली, जगताचं भान गेलं, स्वरूपाची जाणीव दिली. बोधाचं ऐश्वर्य आलं, जगताचं भ्रम गेलं, दृश्य मावळलं, परमात्म्याचं दर्शन झालं. या आयुष्यात आम्ही हे केलं. माऊलीचं धन, माऊलीचं ज्ञान आणि तत्वाची जाण 18व्या अध्यायानं करून दिली. आयुष्याची सार्थकता झाली. श्वास श्वास श्रवणात घेतला, श्वासातून श्रवण केलं आणि अध्यात्माचं धन हातात आलं. मन सावध झालं, बुद्धी परमात्म्यात आली. तिला तो कळाला. ती तिथंच थांबली बुद्धी परमात्म्यात, परमस्वरूपात, त्या ईश्वरात ती सहज गेली. तिथे ती एकरूप झाली, ती तन्मय झाली. आनंदाचा भोग सुरू झाला. देहाचा वास केला. ब्रह्मसाम्राज्य म्हणते त्याला. ब्रह्मभजन झालं, गुरुची ज्ञान दीक्षा आली, देहभाव आटला, साक्षी भाव आला. ते देहभाव तर बंद केला. आत्मस्थिती म्हणतात. ज्ञानेश्वरीचा शब्द त्या शब्दाच्या दीपानं मन राम झालं. करू लागलो. बुद्धीचं ब्रह्मभजन झालं, गुरुची ज्ञान दीक्षा आली, साक्षी भाव प्रगट झाला, देहभाव बंद केला. आत्मसिद्धी म्हणतात त्याला. ज्ञानेश्वरीच्या एका एका शब्दाचा दीप जेव्हा उजळला तेव्हा मन राम झालं. त्या मनाला भागी आलं. ईश्वरासोबत बुद्धीला राहता आलं, त्याच्यासोबत जगता आलं. परमात्म सुख त्या बुद्धीला कळालं. कारण ओवीचं धन हृदयाच्या पदरात गुरुनी टाकलं. तिला सौभाग्य प्राप्त झालं. गुरुच्या संगतीत हे भाग्य पदराच्या ओंजळीत आलं. गुरुनं बोधाची वंटी दिली आणि भगवंताची मिठी मिळाली. साधूची दीक्षा आली, परमात्म्याची प्रतीती झाली. जगताचं भान गेलं, देहभान संपलं, स्वरूपाची जाण आली, बोधाचं ऐश्वर्य आलं, जगत मावळलं आणि परमात्म्याचं दर्शन बुद्धीने घेतलं. असं माऊलीचं ज्ञान आणि माऊलीचं ध्यान, आत्मज्ञान जेव्हा आलं तेव्हा आयुष्य सार्थक झालं. श्वासातून श्रवण झालं, अध्यात्माचं धन पदरात आलं, मन सावध झालं आणि तिला तो कळाला. आणि ती त्या परम स्वरूपात, परमात्म्यात, ईश्वरात ती बुद्धी सहज गेली आणि त्याच्यामध्ये एकरूप झाली, तन्मय झाली, आनंदाचा भोग घेऊ लागली. देहाचा बाध झाला. ब्रह्मस्वराज्य म्हणतात त्याला, ब्रह्मस्वराज्य म्हणतात. गुरु ज्ञानदेव तुकाराम आता बोलत नाही, टाइम पण झाला.